तर सांगोल्यामध्ये शहाजी बापू पाटील आणि बाबासाहेब देशमुखांमध्ये झुंपल्याचं पाहायला मिळतंय। आता जुगलबंदी रंगलेली आहे। शहाजी बापू पाटलांच्या टीकेला उत्तर देताना बाबासाहेब देशमुखांनी थेट आव्हान दिलंय, पाहूया। माझ्या कार्यकर्त्याला जेलमध्ये घालण्यापेक्षा तुमचं सरकार आहे, मी गणपतराव देशमुख साहेबांचा नातू आहे, मला जेलमध्ये घालून दाखवा। तर मी सुनेत्रा वहिनींना बीडचं पालकमंत्री पद स्वतःकडे घेण्याची विनंती केली होती, असं आमदार विजयसिंह पंडित यांनी म्हटलंय। बीडला बारामती करण्याचं स्वप्न दादांनी पाहिलं होतं, आता ते स्वप्न सुनेत्रा वहिनी पूर्ण करणार। आमदार विजयसिंह पंडित यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। बीडची बारामती का होऊ शकत नाही, फक्त आपली इच्छाशक्ती पाहिजे आणि नक्कीच ती बीडची बारामती करण्याच्या दृष्टिकोनातून तसे कामं या शहरामध्ये बीड जिल्ह्यामध्ये करू, असं दादा त्यावेळेस बोलत होते। दादांनी विश्वास बीडकरांना दिलेला, नक्कीच दादांनी दिलेला विश्वास तो सार्थकी लावण्याचं, ते पूर्णत्वाकडे नेण्याचं, बीडची बारामती करण्याच्या संदर्भात वहिनी साहेबांच्या नेतृत्वाखाली नक्कीच आम्ही त्या ठिकाणी करू। तर हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला तरी मी लोकांसाठी आले, असं पंकजा मुंडेंनी म्हटलंय। जीव मुठीत धरून आले, आईला विरोध करून येथे आले, असं देखील पंकजा मुंडेंनी म्हटलं। त्यामुळे तुम्ही लातूरमधील उमेदवारांना विजयी करा, पंकजा मुंडेंनी हे आवाहन केलेलं आहे। मी आज सकाळी माझं हेलिकॉप्टर बिघडलं, अर्ध्या लोकांच्या हृदयाचा ठोका चुकला असेल। हजारो लोक फोन करायले, मेसेज करायले, आमची आई तिकडून म्हणाली जाऊ नको जाऊ नको, बाकी कोणी सभा घेई नाही, तुलाच काय अडलंय वगैरे वगैरे, तिला आपलं काळजी, तिला नेहमी वाटतं की आपलीच पोरगी सगळं काम करते। पण मी म्हणलं माझं इथे सभा पक्षाची घेणं हे तर कर्तव्य आहे, पण हे उमेदवार हे माझ्या जीवाचे उमेदवार आहेत, माझ्या घरचे उमेदवार आहेत। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी संभाजीनगरमध्ये बोलताना विरोधकांवर निशाणा साधलाय। दानवेंनी काय टीका केली, पाहूया। संजय भाऊ म्हणतात कुत्र्याची नाही, कुत्रे म्हणजे कोणते कुत्रे? कुत्र्याचे प्रकार अनेक असतात ना। आता ह्या सगळ्या कुत्र्यांना चांगली लस आपल्याला आणावं लागेल, जिल्हा परिषदेत आपला उमेदवार निवडून आणून। तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर पदाचा पदभार सांभाळताच महापौर हर्षाली थाविल चौधरींनी संताप व्यक्त केला। हर्षाली थाविल चौधरी पाण्याचं नियोजन न केल्यानं अधिकाऱ्यांवर संतापले। तुम्ही महापालिकेचा चार्ज येता, आज तुमचं ठीक आहे 5 वर्षाचं तुमचं प्रशासन होतं तोपर्यंत चालू होतं, पण आज मी महापौर म्हणून पद स्वीकारते, महापौर आणि उपमहापौर आम्ही पद स्वीकारतो। आज एवढी आमची जनता आलेली आहे, सगळे कार्यकर्ते आहेत, जर त्यांना तुम्ही पाण्या वाचून इथेच आताच आमची ही दुरावस्था केली आहे, तर याच्यासाठी त्यांना मी ताकीद आहे की त्यांची काय अवस्था करेल ह्यांनी